आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, त्यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। आदरणीय आप्पासाहेबांचं आपण स्वागत करूयात। आप्पासाहेब, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत मनपूर्वक। कोट्यवधी लोक आता आपल्याला ऐकतायत, पद्म पुरस्कार आज जाहीर झालाय, आपलं मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडनं। काय आपल्या प्रतिक्रिया आहेत, पहिले शब्द काय आहेत आपल्या? पहिला आभारी आहे आपण सर्वांचा आपला जी। आणि आज पुरस्कार जो जाहीर झाला नानासाहेबांनी जे आजपर्यंत सगळे 65 वर्ष कष्ट केले आणि ह्या कार्याचा पाया तयार केला। ह्या कार्यात आता मी याच्या पुढे चालवतोय, पण अगोदरच सुरुवात त्यांनी केलेली आहे नानासाहेबांनी, माझ्या वडिलांनी। त्यामुळे त्यांनी जो पक्का मजबूत पाया तयार केला होता, आज फक्त चालवण्याचं काम मी करतोय। आणि जो पुरस्कार जाहीर झाला त्यात सगळ्या भारत सरकार, महाराष्ट्र शासन, नंतर आपले सगळे जनता जनार्दन सर्वांचे कष्ट त्याच्यामध्ये आहेत, सहकार्य सगळ्यांचं आहे, त्यामुळे सगळ्यांचा मी आभारी आहे। आणि आज कार्याचे स्वरूप जे आहे हे फार मोठं आहे, कारण आज व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धा, स्वच्छता अभियान, नंतर पाण्याचा मोठा गहन प्रश्न, हे सगळ्यावर आम्ही सगळ्या बाजूनी आम्ही सगळ्या प्रकारे आम्ही सगळ्या कष्ट करून ते लोकांना मार्गदर्शनाचं काम करत असतो। हेच कार्य महत्वाचं आहे आणि ह्या सन्मानित केल्यामुळे आम्हाला सर्वांना आता चांगली स्फूर्ती येईल आणि आणखी उत्साह तयार होऊन कार्य आणखी मजबूत होईल, मला तरी वाटतंय असं। जगभरामध्ये आपले अनुयायी आहेत, श्री सदस्यांनाच आज आनंद झाला असेल असं नाही, तर आम्हा सगळ्यांनाच खूप मोठा आनंद आहे। आपला सन्मान हा महाराष्ट्राचा सन्मान आम्ही मानतो, देशाचा हा सर्वोच्च सन्मान पद्म पुरस्कार जाहीर झाला आज। काय नवीन आणखी संकल्प या निमित्तानं आपल्याला करावासा वाटतो आणि आपल्या तमाम सर्व अनुयायांना या निमित्तानं आपण काय सांगाल? या पुरस्काराच्या निमित्तानं आणखी काही नवीन संकल्प मनामध्ये येतोय का? समाजाची जी सेवा आहे ही प्रत्येक माणसाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, तर प्रत्येकाने समाजसेवा उत्तम प्रकारे करावी आणि चांगल्या प्रत्येकाला माणसाला वेगळ्या प्रकारचं काय जर वागणूक त्याची असेल किंवा काय आणखीन काय वाईट विचारांची भूमिका जी असेल ती जाऊन त्याला चांगल्या प्रकारची गती चांगली मिळावी आणि आयुष्य उत्तम प्रकारे जगावं सगळ्यांनी, हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे। जी आप्पासाहेब, इतका मोठा क्षण आहे आज, नानासाहेबांची आठवण केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। दोन शब्द काय आपण त्यांच्यासाठी सांगाल? कोट्यवधी लोक आपल्याला ऐकतात, कारण त्यांनी जो पाया रचला होता आज त्याचं इतकं मोठं मंदिर उभं राहिलंय आणि कोट्यवधी लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि उत्तम आयुष्य जगण्याचा मंत्र आपण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवताय। आज नानासाहेबांची आठवण नक्कीच येत असेल, आपल्याला काय वाटतंय? हो, जरूर येते, कारण नानासाहेबांनी माझा मूळ पाया रचलेला आहे आणि आम्ही तर लहानपणी आज मी 28 वर्ष काम करतो, तरी लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे सगळ्या प्रकारे कष्ट कसे त्यांनी केले आणि या कष्टाचं चीज आज केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने घेतले। मी सगळ्यांचा आभारीच आहे, कधी विसरू शकत नाही। आणि याच्या पुढे सर्वांनी जे काही शिकवण दिलेली आहे ती सगळ्याप्रमाणे उत्तम प्रकारे पालन करावे, हेच माझं सर्वांचं मत आहे। आपल्याला खूप खूप शुभेच्छा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।